झी 24 तासच्या बातमीनंतर कोरेगाव जमीन व्यवहार रद्द करण्यात आला। मात्र जोपर्यंत स्टॅम्प ड्युटी भरली जात नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द करणार नसल्याचं मुद्रांक शुल्क विभागाने पत्रक जारी करत म्हटलेलं आहे। त्यामुळे खरेदीदार आणि विक्रीदार यांना प्रत्येकी 21 कोटी अर्थात एकूण 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे। त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे। प्राथमिक दृष्ट्या जे सकृत दर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली, गुन्हे दाखल केले। झी 24 तासनं कोरेगाव जमिनीचा गैरव्यवहार महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर अवघ्या काही तासातच हा व्यवहार रद्द करण्यात आला आणि त्यानंतर महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशानं झी 24 तासचा महा इम्पॅक्ट बघितला। मात्र या प्रकरणात दोन्ही पार्ट्यांनी म्हणजे खरेदीदार आणि विक्रीदारानं मुद्रांक शुल्क विभागाची फसवणूक केल्याचा आरोप आहे। त्यामुळे दोन्ही पार्ट्यांनी 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतरच हा व्यवहार रद्द करू असं त्रुटीपत्रक मुद्रांक शुल्क विभागाने काढलंय। मुद्रांक शुल्क 5%, स्थानिक संस्था कर 1%, मेट्रो कर 1% असं एकूण 7% करावरची स्टॅम्प ड्युटी दोन्ही पार्ट्यांना भरावी लागणार आहे। 60% स्टॅम्प ड्युटीची रक्कम ही 21 कोटी एवढी होते। मात्र मूळ व्यवहारावेळीच दोन्ही पार्ट्यांनी शुल्क बुडवल्यानं 60% अधिक 60% म्हणजेच 21 + 21 असे 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे। तेव्हाच हा व्यवहार रद्द होऊ शकतो असं त्रुटीपत्रक मुद्रांक शुल्क विभागाने काढलंय। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील स्पष्टीकरण दिलं। रजिस्ट्री रद्द करायची असेल तर पैसे भरावेच लागतील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळे जोपर्यंत स्टॅम्प ड्युटी भरत नाही तोपर्यंत जमिनीचा व्यवहार रद्द होणार नसल्याची शक्यता आहे। त्या करारामध्ये पैशाचं एक्सचेंज हे बाकी होतं, पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती। त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे। त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे। त्यामुळे पुढची कारवाई जी काही ती होईल। पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही। त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल। 42 कोटी रुपये पुणे व्यवहार प्रकरणी भरावे लागणार आहे। या संदर्भात महसूल मंत्री म्हणून काय सांगाल? मी तेच सांगतो की प्राथमिक दृष्ट्या जे सकृत दर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली, गुन्हे दाखल केले। आता चौकशीमध्ये जे काही येईल, महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे। चौकशीअंती जे काही त्यामध्ये दिसेल ते आम्ही आमचं सरकार करेल। देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यवहार रद्द केल्याची घोषणा केली। मात्र ज्यावेळी व्यवहार रद्दची पावती झी 24 तासच्या हाती लागली तेव्हा त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली। जे शीतल तेजवानीनं हा सगळा व्यवहार केला त्यात शीतल तेजवानीचं नाव व्यवहार रद्दच्या पावतीमधून वगळण्यात आलंय। एकीकडे अजित पवारांनी व्यवहार रद्दची घोषणा केली, मात्र दुसरीकडे 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरा असं मुद्रांक शुल्क विभागाने सांगितलं। त्यामुळे ही स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतरच हा व्यवहार रद्द होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।